नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. इकडे आहेत आमच्या आहो थोडी मागून लाईट वगैरे चमकते. तर सकाळचे वाजलेले आहेत 6:15 आणि आम्ही निघालो आहोत मूवीला. आमच्या लाईफमधला फर्स्ट एक्सपिरियन्स की आम्ही फर्स्ट टाइम इतक्या लवकर मूवीच्या शोला चाललोय. 7:30चा शो आहे, पण आमच्यापासून थोडं लांब आहे आणि आम्हाला नाश्ता पण करायचा आहे. त्याच्यामुळे मग आम्ही लवकर निघालोय. आता आम्हाला 7:15 पर्यंत पोहोचायचं आहे मूवीच्या तिथे. आणि त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीचं ब्राईड टू बी करायचं आहे. तर तिथून परत आमची जर्नी स्टार्ट होणार आहे. मला 1-1.5 तासाचा रोड असणार आहे. मग दुपारचा शो पॉसिबल नव्हता. आणि त्याच्यानंतर उद्या रविवार, उद्या पण आम्हाला भरपूर कामं आहेत. आणि बाकी तर मग मंडे टू फ्रायडे वेळच नसतो आमच्या आहोंना, त्यांचं कंटिन्यू काम असतं. तर आज वेळ भेटलाय आम्हाला मूवीला जायचं, तर आम्ही आज चाललोय. आणि तसंच मग म्हटलं आज दिवसभरात जे काही होईल ते तुम्हाला आता ब्लॉगमध्ये पुढे दिसेलच. सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू. आम्ही आलो नाश्ता करायला. 2 पोहे द्या खायचे. इथं चहा आणि पोहे घेतले. चहा येतोय आता, चहा आणायला गेलेले आहे. तरी पोहे आणि कुणाला आवडतं ते मला कमेंट करून सांगा. And here we are in Amenoa. जास्त खुश झालेत. जायचं कुठे पण? पार्किंग इकडे आहे ना. अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत. मस्त इकडे बसायला वगैरे पण आहे. इकडे आमच्या आहो. आराम फरमावत आहे. झोप आली आणि 7 वाजले, 7:30 वाजले झोप आली. हा बघा मेसेज म्हणतात व्हिडिओ लाईक करून 500 रुपये रोज कमवा. बस आधी थोडे पैसे देऊन आमिष दाखवतील, नंतर म्हणतील की आणखी कम. इथं तुम्ही लाईन बघू शकता. कपड्यांसाठी लाईन लागलेली आहे या टोकियोसाठी. भली मोठी लाईन लागली. पहिले 100 लोकांना फ्री कपडे होते आणि आता बाकीच्यांना 80% ऑफ आहे. एवढी मोठी गर्दीचा आहे इकडे. आणि आम्ही मस्त निवांत थांबलोय. आम्हाला कसल्याच ऑफरची गरज नाही आहे. बर्गर तो खोला. माझी मिल्कशेक दाखवा इकडे. खूप दिवसानंतर आम्हाला बर्गर खायची परमिशन भेटत आहे. एन्जॉय. तर अशा प्रकारे आमचा पिक्चर बघून झालेला आहे. आणि रिव्ह्यू द्यायचा म्हटलं तर पिक्चर कसा होता? छान होतं. खूप क्लास पिक्चर होता. पुष्पा 1पेक्षा पण पुष्पा 2 सगळ्यात भारी होता. मला खूप जास्त आवडला. मला काय फायटिंगचे मूवीज एवढे आवडत नाही, पण मला आज खूप जास्त आवडलं. आणि आता मस्त खाल्लं आम्ही बर्गर वगैरे आणि आता बसलो आहे निवांत. आता घरी जाते, छान फ्रेश होते आणि मग लगेच नेक्स्ट डेस्टिनेशनला आता तुम्हाला दिसेलच पुढे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आता मॉलमध्येच आहे, आम्ही मॉल फिरतोय थोडं आणि मग आता घरी जातो, आवरतो आणि मग हे मला सोडतील आणि मग मी माझं एन्जॉय करेन. आणि हे बिचारे घरी झोपा काढा. मधून आलेला आहे. खूप छान दिसतंय बाळ माझं. खूप गोंडच दिसतंय. येऊ का मी? माझ्या घरी कधी येतो? उद्या. कशाला? असंच. इकडे सानिका. आम्ही चाललोय आता, आम्ही दोघीच. आणि ह्यांना मी आता घरी पाठवून देणार आहे. गपचूप एकटे घरी जायचे. आता जसं तुम्ही जायचे ना मित्रांसोबत एकटे, तर तुम्ही जाणार आहे. येऊ नका परत. हा. आता तुम्ही एकटेच राहायचं. आता आठवडाभर येत नाही. हो चालेल. जाऊ का कायमची?
येणार नाही परत झालं ना. तर मंडळी इकडे माझ्यासोबत आहे सानिका थोडी मागं आली तर व्यवस्थित दिसशील. तर आम्ही आत्ता चाललो आहे मेट्रोनी आणि मास्क वगैरे लावलेला आहे कारण आता प्रवास करायचा आहे तर सेफ्टी इम्पॉर्टंट आहे म्हणून मग आता स्टॉल बांधेल आणि मी मास्क लावले तर आम्ही आता जातो. चला आता आम्ही आलो मेट्रो स्टेशनला आणि आम्ही इथे तिकीटं काढलेली आहेत. सानिका जाओ आगे आगे. सानिका अशा प्रकारे आम्ही बसलेलो आहोत मेट्रोमध्ये. तुम्हाला मेट्रो दाखवते. अशा प्रकारे आमची मैत्रिणी आलेली आहे फायनली 1 घंटे बाद. शुभांगी इकडे बघ. शुभांगी इकडे बघ. अरे छान दिसते. खूप मोठी गोष्ट झालेली आहे. नको सगळ्यात त्याचं कारण हे इतके भांडणं झालेत आमची भेटायच्या आधीच. आम्ही सगळे भेटणार आहे आणि ते भेटायच्या आधीच खूप मोठी भांडणं झालेली आहे. वेळेचे महत्त्वाचे मी सांगत असते. ते पाण्यात गेले. सगळं पाण्यात गेलेलं आहे आणि आनंद बघा ना. त्यातली त्यात रस्त्यावर काहीतरी घडलं आणि ही आणि सानिका म्हणती काय झाले आपण बघू. मी म्हटलं दोघी खाली उतरा मी एकटीच जाते. आता तिथं गेल्यानंतर काय तेच कसं असणार आहे ना माहिती नाही. आपण दाखवूया म्हणजे आता आम्हाला विचार करा. आता आम्ही हसतोय तिथं जाऊन आता कसं एक्सप्रेशन हा विचार करावा. मी याच्या अगोदर मी पण खूप चिडलेले होते पण ते कसं शांत झालं. आम्ही शांत आला. चलो किती खोल आहे आणि किती खोल चाललोय आम्ही आता. किती वरून आम्ही खाली चाललोय. बोगद्यात चाललोय आम्ही सगळ्यात. तिच्याकडे काही चाललंय किती घाण. मला तिकडे थांबावं लागेल. तू असं भांडण नको सेलो टेप और नाइफ हे वेगळेच राहिले आता. पडतात त्यावरून खाली छान वाटत. सॉन्ग लाव ना काहीतरी. कुठे स्पून असलेलं सॉन्ग लाव ना काहीतरी. हे काय टाकू नको
जा ना तू पण. आमची ब्राईड बाहेर गेलेली थोडीशी, त्याच्यामुळे आम्ही खाऊन घेतोय. इथं लाव, इथं लाव. दुसरा बी आला. अभी क्या बचा वो अर्जुन मोदी तो बचा ना. हाँ वो आ रहा है. नाही मिडल चाइल्ड ना ते म्हणजे सेकंड बॉर्ड हा. मोठ्यांचं माहिती असतं आपल्याला. माझं बोलते. अरे हाँ मिडल. पिगी. तर आम्ही आलेलो आहोत या मॅडमच्या घरी. अगं तू छानच दिसते. तुम्ही का सुखी राहायचं ते नाही. सॉरी मी एवढी सुखी आहे तर तुम्ही पण सुखी राहा. जसं तुम्ही मला खुश पाहताय तसं मलाही तुम्हाला खूप खुश पाहायचंय. खुश पाहिजे. एका मैत्रिणीची एवढीच अपेक्षा आहे. अजून काय अपेक्षा आहे तेवढी इच्छा तर पूर्ण करू शकता. करणार नाही मी तर पहिले येणार. यावंच लागतं. सगळंच माझ्या इकडे आहे, माझे सासरी. हा का. हा. अरे मग तर बेस्ट. माझ्या घरापासून हा मी आले. तुला हा कर.
रोस्ट केले. तर आता आम्ही आलेलो आहोत मेट्रो स्टेशनला. आता आम्ही निघतोय घरी आणि इथं आम्ही थांबलोय लिफ्टसाठी. तिथून आम्हाला तिथं वरती लिफ्ट असेल, तिथून स्टेअर्सनी पण जाऊ शकता. आणि आम्ही आता लिफ्टची वाट बघतोय. अशा प्रकारे आम्ही मेट्रो स्टेशनला पोचलेलो आहोत. फायनली आम्ही चाललेलो आहोत घरी. खूप घाईमध्ये सेलिब्रेशन झालं आमचं आणि आता आम्ही चाललो आहे घरी. इथून आम्हाला तासभर तरी लागणार आहे. आणि मी थांबणार होते ॲक्च्युली कोमलच्या घरी, पण अश्विनी तिचं लग्न आहे, तिला अर्जंटली घरी जावं लागतं, त्याच्यामुळे कॅन्सल झालं आमचं. तर मी म्हटलं चला आता मी पण घरी जाणे. आम्ही आता मेट्रोमध्ये बसलेलो आहोत. ही आमची सानी कुठे पण बसती आणि इकडे मेट्रो पाहू शकता. फायनली घरी चाललो आहे. आणि अश्विनी वगैरे आम्ही जर थांबले असते सगळेजण तर मी थांबणार होते कोमलच्याच घरी, मस्त एन्जॉय करणार होतो. पण विषय असं झाला की अश्विनीची शॉपिंग राहिली होती, बरंच काही कामं बाकी होती, मग तिला लेट होणार होतं. त्यामुळं ती इथे थांबणार नव्हती. मग म्हटलं ठीक आहे, मी तरी कशाला थांबू. मग आणि मला पण उद्या कामं आहेत भरपूर, त्यामुळं कॅन्सल केलं आम्ही राहायचं. तर आम्ही राहणार होतो. आणि सानिकाची एक्झाम पण आहे, सो तिला मला थांबावं लागलं असेल, तिला थांबावं लागलं असतं. सानिकाला काही एकटं पाठवता आलं नसतं, त्यामुळं आम्ही मोस्टली कॅन्सल केला प्लॅन, नाहीतर राहिलो असतो. पण ठीक आहे, चला तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला अजून जर्नी संपलेली नाही आहे, तर आम्ही आता आमचे आहो आम्हाला भेटले आणि आम्ही पोचलेलो आहोत आमच्या घराच्या इथे. आणि हे इथं बघा काय खात आहे, लिट्टी चौका खातोय आम्ही इथे. आणि लिट्टी चौका खरंच खूप भारी लागतो. पीठ घालून त्यांनी दिलेला आहे. दाखव. असा हा आहे लिट्टी चौका. आणि त्याच्याकडे मिठाई मस्तपैकी मिठाई पॅक झाली. किती घ्यायची? एकच घ्यायचं आहे. इथं मिठाई घ्यायचं काम चाललेलं आहे. छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आहेत तिथे. आणि गेलं कोणते घेऊ कोणते नाही असं ओळखून मला काय एवढे प्रकारचे मिठाई. आणि सगळ्यात महत्त्वाचं नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे टू स्टे कनेक्टेड. आणि मी याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेला आहे इंस्टाग्रामवर, ते पण नक्की पहा. आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्ही कमेंट केले होते आहोंनी जे ब्लॉग काढलेला आहे तो अजून टाकलेला नाही, तर तो पण मी टाकणार आहे. त्याचं एडिटिंग ऑलमोस्ट झालेलं आहे आणि तो ब्लॉगसाठी एक्साइटेड राहा, कारण तो इतका मस्त आणि कॉमेडी ब्लॉग झालेला आहे. तुमचा हसून हसून पोट डोकेल असला भारी ब्लॉग झाला आहे, कारण मी स्वतः तो पाहिला. आणि एडिटिंग पण आहोंनी खूप छान केले आणि त्यांच्या मित्रांनी तर काही सांगायलाच नको, एवढे छान बोलले त्या ब्लॉगमध्ये. तर मी पण एक्सायटेड आहे तुम्हाला तो ब्लॉग दाखवण्यासाठी. तर या ब्लॉगनंतर तोच ब्लॉग येणार आहे आणि मी लवकरच पोस्ट करणार आहे. थोडीशीच एडिटिंग बाकी आहे, त्यामुळे स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून फॉर द आहोंच्या ब्लॉगसाठी. तर फायनली आम्ही आलेलो आहोत घरी. आणि तुम्हाला आजचा ओव्हरऑल ब्लॉग आवडला का ते नक्की कमेंट करून सांगा. माझ्या अवतारावरनं तुम्हाला कळतच असेल की मी किती जास्त थकली आहे ते. आणि आता पोट तर भरलेलं आहे आमच्या दोघांचं पण. मी तर पार्टीलाच खाल्लं आहे आणि ह्यांनी घरी खाल्लं आहे. आणि आता मगाशी पाहिलंच ना आम्ही असंच टेस्ट केली लिट्टी चौका, तर मस्त लागलं. आणि खरंच खूप भारी दिवस गेला. सकाळपासून बाहेर होतो ते आता 9 वाजता घरी आलं आहे. आणि मलाही खूप छान वाटलं, खूप दिवसानंतर असं निवांत फिरायला भेटलं दिवसभर मैत्रिणींसोबत, तर छान वाटलं. तर तुम्हाला ब्लॉग आवडला का नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. मला माहिती मी ब्लॉग असे खूप छोटे छोटे पार्ट्स घेतले, तसं जमेल तसं घेतलं आहे मी. तर शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग होता.